फायनली आज हा ड्रेस घेऊनच आले. मी जेव्हा केव्हा ब्लॉग टाकते या ड्रेसवर मला सगळ्यात आधी पहिले मेसेज येतो की दीदी प्लीज या ड्रेसची लिंक दे. तर फायनली मी तुम्हाला लिंक देते आज. ज्यांना लिंक हवी असेल त्यांनी कमेंटमध्ये लिंक टाईप करा किंवा पीपी टाईप करा, तुम्हाला लिंक भेटून जाईल. त्यानंतर आज इतका उन्हाळा सुरू झालाय पण तरी माझा चहा प्यायची आदत काही जात नाहीये, म्हणून मी रोजच चहा घेते. आणि आज आईंच्या हातची भाजी खायची खूप इच्छा झाली होती, एकदम जुन्या याच्यातली. तर त्यांनी बटाट्याची भाजी केली होती. तुमच्या समोर रेसिपी मी शेअरच केलेली आहे. खूप सोपी आणि साधी भाजी आहे. त्याला फक्त त्यांनी शेंगदाणे, लाल मिरची आणि लसूण वाटून घातलेला आहे. हेच वाटण पाटावरचं असलं असतं तर अजून वेगळी चव आली असती, पण जे आईंच्या हाताला चव आहे ती अजून पण माझ्या हाताला चव नाहीये. कधी कधी आम्ही आईला आवर्जून म्हणत असतो की आई तुम्ही आज भाजी करा, कारण की आज तुमच्या हातचं आम्हाला खायचंय. तुम्ही पण तुमच्या सासूबाईला असंच म्हणता का? मला नक्की कमेंट करून सांगा. नंतर ग्रेप्स वगैरे खाल्ले, आज थोडी इच्छा झाली होती. आणि आमच्या इकडे कांद्याची प्रोसेस सुरू झाली आहे. हे गोंडे आहेत, तुमच्या इकडे याला काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या घरासमोर तुम्हाला माहितीच आहे सगळे आंब्याचे झाड आहे, 7 ते 8 आंब्याचे झाड आहे. पण त्याला एकाच आंब्याला एवढे आंबे आले, बाकीचा एकही आंबा फुटलेला नाहीये. त्याला बार खूप आला होता पण सगळा गळून गेला. पण ह्या झाडाला 20 ते 25 आंबे आलेले आहेत आणि आंबे खायची खूप इच्छा होतीये, पण सध्या पिकले नाहीये. आणि तुम्हाला आमच्या इकडचं वातावरण आवडतंय का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.